गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात सर्वजणी? सर्वांना सकाळच्या शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे बड्डे सेलिब्रेशनचं पार्ट तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. पण त्याआधी मी बड्डे सेलिब्रेशनसाठी तयार होऊन थांबलो होतो, पण थोडासा बायका यायला वेळ होता. आमच्या सोसायटीत राहणारे एक मावशी आहे, त्यांचा वाढदिवस होता, त्यासाठी आम्ही जाणार होतो. तर मग त्यापूर्वी म्हटलं थोडीशी आपली वेळ आहे तर थोडंसं तयारी करून घ्यावं, कारण मला भरपूर साड्यांना पिको फॉल करायचे होते. जसं की मी व्हिडिओमध्ये शेअर करते की मी एकदम सगळ्या साड्या पिको फॉल करते, म्हणजे वेळही वाचतो आणि साड्यासुद्धा पटकन पिको फॉल होतात. तर आता हा ब्लाऊज मी स्टिच करून ठेवलेला होता अगोदर. आदल्या दिवशी डिझाईन मी दुपारी बनवल्या होत्या, पण बाकीचं जे फिटिंग वगैरे होतं ते मी रात्री करून घेतलं. त्याला हात शिलाई हुक लावायचे होते म्हणून मी तसाच मशीनवर ठेवलेला होता तो ब्लाऊज. आणि बाहेर असं थोडंसं आभाळ, थोडंसं ऊन असं वातावरण होतं. असं वाटत होतं की पाऊस येईल, खूप गरमी होती, कुठं झाडाचं पान हलत नव्हतं, पण ॲक्च्युअलमध्ये पाऊस आलाच नाही. तर आता मी म्हटलं चला तर बायकांना येईपर्यंत माझी एखाद दोन साड्या पिको फॉल होईल किंवा पिको करून होईल. तर मग मी इथे तयारी करून घेतली. माझी ही पिको फॉलची मशीन आहे ती बाहेर पोर्चमध्येच ठेवते मी. बाहेर छानशी मोठी गॅलरी आहे, तर सगळं हॉलमध्ये म्हणजे खूप पसारा होतो. तर माझी पिको फॉलची मशीन, बरं चप्पल स्टँड वगैरे भरपूर सामान माझं इथं बाहेर आहे. आणि पिको फॉल मी शक्यतो बाहेरच करते. तर मी मशीन सेट करून घेतली त्याला, कारण ही लाईटवर आहे, मोटर वगैरे आतल्या बाजूलाच स्विच बोर्ड असल्यामुळे मी पिन वगैरे लावून घेतली आणि म्हटलं आता पिको फॉल करून घ्यावं. आता इथं साड्या आलेल्या होत्या, मी सगळ्यात आधी साड्यांचं कटिंग करून घेते. पण साड्याचं कटिंग करताना मी धागा काढत नाही, डायरेक्ट सरळ जमिनीवर अंथरून घेते आणि कटिंग करते. आता हे फॉल आणि साड्या मी बाहेर घेऊन आले. फॉल मी अगोदरच धुवून वाळवून आणि आदल्या दिवशी रात्रीचंच त्यांना व्यवस्थित इस्त्री वगैरे करून ठेवते, म्हणजे सकाळचं घरातली कामं आवरले की पटकन फॉल लावायला बसता येतं. आणि मी इथे आता साडी एक एक करून कट करून घेणार, सगळ्या साड्यांचं कटिंग करून घेणार. आणि मग एकदा का मशीनवरती बसले की सगळ्या साड्यांना अगोदर पिको करून घेते आणि फॉलसुद्धा पिकोच्या मदतीने लावून घेते आणि मग एकदम सगळ्या साड्यांना हातशिलाई करायला घेते. असं जर केलं तर दिवसभरामध्ये तुमच्या 25-30 साड्या तर आरामात होतात. आणि जर तुम्ही कंटिन्यू जर केलं तर त्यापेक्षाही जास्त होतील. पण माझे बरेचशी कामं असतात, कारण आपले दोन्ही चॅनलवरती व्हिडिओ टाकणं असतं आणि त्यानंतर आपले कस्टमर वगैरे कोणी आलं तर हे सगळं बघून, शिवाय घरातली कामं मुलं बघून 25-30 तर आरामात होतात. तर आता ह्या सगळ्या साड्यांचं कटिंग केलं मी. आता पहा, या पद्धतीने मी जसं तुम्हाला बोलले की जमिनीवर सरळ साडी अंथरते आणि एका लाईनमध्ये कात्री पकडून साड्यांचं या पद्धतीने कटिंग करून घेते आणि मग एकदम साड्यांना पिको फॉल करते. कटिंग करून होतच होतं, एकदम साड्यांना मी पिको पण केलं. तेवढ्यात बायका त्यानंतर बड्डे सेलिब्रेशन केलं, जेवण केलं आणि मग बायका म्हटलं की थोडंसं आपण एन्जॉय करूया. मग सगळ्या डान्स करायला लागल्या. सगळ्याजणी छानसा डान्स करत होत्या, एन्जॉय करत होत्या. मुलंही आतल्या रूममध्ये, आम्ही इथं बायका हॉलमध्ये होत्या आणि छोटी मुलं आतल्या रूममध्ये भरपूर एन्जॉय केला. आणि ह्या ज्या येलो कलरच्या साडीमध्ये ज्या मावशी दिसतात, खरं तर त्यांचा बड्डे होता. खूप छान एन्जॉय केलं सगळ्यांनी. त्यानंतर या दोन्ही मुलींनी खूप छान गाण्याला डान्स केला. अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन पण झालं. ही अनघा मध्ये मध्ये फिरत होते लहान. त्यानंतर या मायलिकीने सुद्धा एका गाण्यावर छान डान्स केला. त्यानंतर मग बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि हा जो ब्लाऊज होता तो मी स्टिच करायला घेतला, जो तुम्हाला मी अगोदरच दाखवलेला आहे. हे मी दुपारी शूटिंग केलं, मागचा पार्ट आणि स्लीवचा पार्ट, कारण ह्या दोन्ही बाजूंना डिझाईन होती, मागच्या पार्टला आणि पुढच्या पार्टला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया